तं गुणगणैर्जयगिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नाही बोलतो जणे अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास विश्वास प्रभावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सब संतन की जय। 46वा श्लोक आपला संपलेला आहे. आता 47वा श्लोक सुरू होतोय आणि भगवंताच्या मुखातला श्लोक आहे. श्री भगवान वाच हई मया प्रसन्नेन तवार्जुनेदं मया प्रसन्नेन तवार्जुनेदं मया प्रसन्नेन तवार्जुनेदं मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् रूपं परं दर्शितमात्मयोगात् रूपं परं दर्शितमात्मयोगात् रूपं परं दर्शितमात्मयोगात् मया प्रसन्नेन तवार्जुनेदं 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 रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वं तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं 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 यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वं मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वं मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वं मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वं मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वं मया प्रसन्नेन तव अर्जुन इदं रूपं परं दर्शितम् आत्मयोगात् तेजोमयं विश्वम् अनन्तम् आद्यं यत् मे त्वम् अन्येन न दृष्टपूर्वं एकत्र गेलं तरी चालते. तसे दोन येतात, दृष्ट आणि पूर्व. पूर्वी कधीही पाहिलेलं, पूर्वी पाहिलेलं न म्हणजे नाही.
मया प्रसन्नेन तव अर्जुन इदं रूपं परं दर्शितम् आत्मयोगात् तेजोमयं विश्वम् अनन्तम् आद्यं यत् मे त्वम् अन्येन न दृष्ट पूर्वम्. सांगा बरोबर आहे काका. मया प्रसन्नेन तव अर्जुन इदं रूपं परं दर्शित आत्मयोगा तेजोमय विश्वं मनन्तमाद्यं यत् मे त्वम् अनेन न दुष्टपूर्वम. थोडंफार चुकीचं आहे. दर्शितम पहिलं काय चुकलं. दर्शितम आत्मयोगा, नंतर तेजोमयम असा अनुस्वाराचा उच्चार नाही केला. नंतर विश्वम मचा अनुस्वार होईल विश्वम. दुसरा होईल अनंतम मचा राहिला अनंतम. आणि म गेल्या आद्यम यत नचा तव तो यत मे त्वम अन्येन न दृष्ट्वा पूर्वम. जर पाहिलं असं लक्षात येतं की मया प्रसन्नेन माझ्या या प्रसन्नतेवर मी तुझ्यावरती प्रसन्न झालो. मया प्रसन्नेन हे अर्जुना मी आता तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे. म्हणून तुझ्यावर प्रसन्न होऊन विश्वरूप दाखवलेलं होतं. महत्वाचं म्हणजे मागचं विश्वरूप माझ्या त्या प्रसन्नतेमुळेच तयार झालेलं होतं. आजपर्यंत कोणाला दाखवलं नव्हतं असं म्हटलेलं. म्हणजे हे विश्वरूप आजपर्यंत कोणाला दाखवलेलं नव्हतं हे श्लोकात भगवंतानी म्हटलेलं. याच्यावरून एक लक्षात येतं की हे विश्वरूप आजपर्यंत दाखवलेलं नव्हतं हे खरं. म्हणजे रूप दाखवलेलं होतं पण हे दाखवलेलं नव्हतं. इदम म्हणजे रूप दाखवलेलं होतं मी, पण अशा प्रकारचं म्हणजे विश्वरूपामध्ये सुद्धा भेद दिसतात. एकच रूप कायमस्वरूपी नाही येत. तर त्याच्यातले भिन्न भिन्न भाव त्या विश्वरूपाला अनुसरून प्रकट झालेले दिसतात. तर पूर्वी दाखवलं होतं पण तो असं विश्वरूप मी पूर्वी कोणाला दाखवलेलं नव्हतं असं म्हणतात. त्या अर्थी हे विश्वरूप भिन्न आहे. आणि का दाखवलं त्याचं कारण आहे प्रसन्नेन. कोणतीही व्यक्ती जर प्रसन्न असेल तरच त्या दुसऱ्या व्यक्तीच्या अपेक्षा पूर्ण करू शकते. इथे अर्जुनाची अपेक्षा होती विश्वरूप पाहण्याची. विभूती योगानंतर हा विश्वरूप दर्शन योग आला तर त्याच्यात अनेक विभूती भगवंताच्या पाहिल्यानंतर 75 विभूतींचं वर्णन आलं. आणि अनेक विभूती पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की अशा जर याच्या अनेक विभूत्या असतील तर या सगळ्या विभूत्या ज्याच्यात सामावलेल्या आहेत असं एखादं रूप असलं पाहिजे. आणि मग ते कोण आहे विश्वरूप आहे. आणि मग ती इच्छा केली अर्जुनाने आणि भगवंतानी प्रसन्न होऊन मया प्रसन्नेन तव अर्जुन हे इदम आत्ता जे अस्तित्वात होतं आता अजून चतुर्भुज रूप धारण केलेलं नाही. मग इदम रूपम म्हणजे हे जे रूप आहे ते मी कसं दाखवलं म्हणतात. दर्शितम आत्मयोगात दर्शितम. आत्मयोगात दर्शितम म्हणजे स्वतः स्वयंभू मीच विश्वरूप बनलो. असं नाही झालं की अन्य कुठून मटेरियल आणलं आणि त्याचं तयार केलं तुला दाखवलं. तर मीच स्वतः विश्वरूपाला प्राप्त झालो. जसा होतो पहिला चतुर्भुज तोच विश्वरूपाला प्राप्त झालो. आत्मयोगात हा त्याचा भगवंताचा आत्मयोग आहे असा एक अर्थ झाला. आणि दुसरा एक भाग आहे आत्मयोगात पदाचा अजून अर्थ असा निघेल कोणाच्याही मदतीशिवाय आत्मयोगात असा एक अर्थ निघतो आणखी. कारण जर कोणाची मदत घेऊन जर रूप दाखवत असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये अवलंबूनपणा राहिला त्याच्यात की देव सुद्धा कोणावर तरी अवलंबून आहे. ते मुख्य घटक दोनच आहे. एक प्रकृती आणि पुरुष आहे किंवा ईश्वर आणि माया असा भाग जर धरला तर विश्वरूपाला कारणीभूत एक ईश्वर आहे आणि मायारूपी
रूप आहेच आहे ना, कारण रूप घ्यायचं म्हटल्यावर मायेचं घ्यावं लागेल. पण आत्मयोगात पदाने मायेला सुद्धा माझ्या भगवंत ताब्यात ठेवतो आणि तिचा विनियोग तो स्वतःच करत असतो. माया विनियोग करत नाही, मायेचा विनियोग भगवंत करतो. असं आत्मयोगात पदाचं चिंतन तयार करता येईल. भगवंताच्या अधीन माया आहे म्हणून विश्वरूप ज्या वेळेला प्रगट केलं त्यावेळेला मायेचं सहकार्य घेऊन केलं असा अर्थ नाही निघाला. तर मायेला कन्व्हर्ट करायची शक्ती देवामध्ये आहे. माया नाही याला कन्व्हर्ट करू शकत. म्हणून आत्मयोगात तोच स्वतः प्रगट झाला. जसा कुंभाराला घट तयार करायचा असेल तर मातीचं सहकार्य घ्यावं लागेल. मातीच नाही म्हणून बसून राहिलो म्हणजे आज काय जमानाच काय, कारण मटेरियलच नाही असं आहे का. म्हणजे हा कुंभारासारखा जरी असला तरी असा नाही की तर त्याच्या मग त्याला मायामय जगताला लागणारी उपादानता हा स्वतःच त्याच्याच ठिकाणी उपलब्ध आहे आणि तो स्वतःच तोही बनतो असा अर्थ निघतो. मग म्हणजे नवीन कुठून माया आणली नाही आणि मग जगत निर्माण केलं नाही, तर तो मायामय ईश्वर तो स्वतःच आत्मयोगात जगत विश्वरूप निर्माण करताना दिसतो इथं. आणि म्हणून अशा प्रकारचं जे आजपर्यंत कोणाला दाखवलं नाही ते रूप आहे तरी कसं होतं. तर आता हे भगवंताच्या मुखातून वर्णन आलं. तेजोमयम अनंतम, अनादि आदी असणारं, अनंत असणारं, तेजोमय असणारं असं विराट रूप. अनंतम पदाचा अर्थ आपल्याला विराट करता येईल, व्यापक अमर्याद असा करता येईल. अनंत म्हणजे हे विश्वरूप आहे बी तसं अमर्याद असं आहे. त्याला अमर्याद चक्षु आहेत, अमर्याद हस्त आहेत, अमर्याद मुख आहेत, जिव्हा आहेत. अशा प्रकारे आपण वर्णन पाठीमागं ऐकलेलं आहे. तसं अनंतम विश्वम अनंतम तेजोमयम. आणि त्याला दाखवण्यासाठी कंदील नाही गोळा करावे लागले. इकडून तिकडून बघा बाबा, आपल्याला दाखवायचं असेल तर लाईट तरी लावावं लागेल. लाईट जर लावली नाही तर आपला चेहरा सुद्धा दिसणार नाही. मग विश्वरूप जे आहे ते तेजोमयम म्हणजे स्वतःच प्रकाशित असं होतं. म्हणजे ते तेजोमय असं होतं. नाहीतर त्या विश्वरूपाला सूर्याने प्रकाशित केलं असं म्हटलं तरी तो दुसऱ्याकडून प्रकाशित झाला, तर ते स्वतःच प्रकाशमान असं होतं. त्याला दुसऱ्याची अपेक्षाच नव्हती. त्याचा नखशिकांत सगळा भाग. आता अर्जुनाच्या डोळ्यातून दृष्टीतून पहा, अर्जुनाची दृष्टी कोणती होती? दिव्य दृष्टी होती. दिव्य चक्षु आणि म्हणजे प्रमाण, ज्याला आपण प्रमाण म्हणतो. पाहणारा अर्जुन प्रमाता, त्याचे दिव्य चक्षु हे प्रमाण. आणि जे प्रमेय रूपी वस्तू आणि सगळ्या वस्तू या अंधारात झाकलेल्या असतात असं म्हटलं. तुमचा विचार सागर कसं करतात ते म्हटले, मग हे बी झाकलेलंच असणार आहे. तर हे झाकलेलं नाही हे सांगायचंय. तेजोमयम म्हणून हे स्वतःच स्वप्रकाशित असं आहे. तसं हिऱ्याला पाहण्यासाठी सुद्धा अंधार कुठं लागतो? अंधार काय करतो त्या म्हणून हिऱ्याला पाहण्यासाठी कंदील घेऊन किंवा दिवा घेऊन जाण्याची गरज नाही. तो स्वयंप्रकाश ओरिजिनल हिरा बरं का, डुप्लिकेट नाही. म्हणजे तो त्याला रत्न म्हणतात, ते तर ओरिजिनल झाला असा तसा प्रकार आहे. हे विश्वरूप सुद्धा तेजोमय अशा प्रकारचं होतं. आणि अशा प्रकारचं तेजस्वी रूप अर्जुनाने यापूर्वी कधी पाहिलेलं नाही. विराट रूप, अनंत या पदामध्ये बी अमर्याद रूप जे दाखवली, पाठीमागं रूप दाखवलेली. कोणाला दाखवली म्हणतात तर कौशल्या मातेलाही रूप दाखवल्याचं वर्णन येतं रामायणामध्ये. आणि यशोदा मातेलाही दाखवलं होतं. यशोदा मातेला बऱ्याच वेळा दर्शन दिलेलं दिसतंय. विशेष करून माती खाण्याचा प्रसंग ज्या वेळेला येतो, भगवंत माती खातात. म्हणजे
बलराम दादा आणि दोघं बाहेर असताना त्या मातीचा खडा घेतला. ती लीलाच करायची होती म्हणून मातीचा खडा घेतला आणि मुखात टाकला. काहीतरी ते त्या बाजूला प्रसंग तर गेला पाहिजे ना. आणि मग हा लल्ला छोटा होता आणि तो बलराम दादा थोडासा असा दांडगट होता, ते मोठा आला. ते असं धरलं कृष्णाला, ते माती खाली का, तोंडातला खडा टाक, माती टाक, असं ते बाहेर त्यांच्या दोघांच्या संवाद चाललाय. दोघंही लहान. तर त्यावेळेला मग त्यांनी ते काय टाकाना तोंडात असं आतमध्ये ठेवलं. मग त्यांनी ती तसंच ओढत कोणाकडे नेलं, कृष्णाला नेलं. आणि मग ज्या वेळेला नेलं त्यावेळेला ते म्हटला, ह्यानी माती खाल्ली म्हटले, खडा खाल्ला, मातीचा ढेकूळ खाल्ला. विशेष करून ढेकळं खात्यात लहान पोरं. ते ढेकूळ खाल्ला. ती तोंड काय तोंड म्हटल्यावर तिने असे हात उगारल्यावरती तरी सुद्धा त्यांनी काय केलं नाही. मग ती जास्त तोंडात असा केला, आकार म्हटले, हात उगारल्याबरोबर केलो. तोंडात खडा नाही झाला, खड्यात पृथ्वी झाली. सगळी भुवनं आतमध्ये फिरायला लागली. ज्या वेळेला केलं त्यावेळेला त्याच्यामध्ये 14 भुवनं फिरताना दिसली. पण 14च भुवनं होती. इकडं वेगळंच रूप होतं. इदम रूपम हे फरक आहे. म्हणून रणांगणावर दाखवलेलं आणि योद्धे मुखात चाललेले असं रूप यशोदेला पाहायला मिळालं का, कौशल्याला मिळालं का? किंबहुना याच्या आधी एक रूप दाखवलेलं होतं पाठीमाग. ज्या वेळेला या कौरव पांडवांच्या सभा झाली त्याच्यात शांती सेनेचा प्रस्ताव घेऊन गेले होते. शांती सेना दूत आपला शांतीदूत कोण झाले? भगवंत झाले होते. कारण आता या पांडवांना माहिती होतं की ह्याच्याशिवाय दुसरं कोणाला पाठवूच शकत नाही. चांगला आहे ते. भगवंत ज्या वेळेला शांतीदूत म्हणून गेले, प्रस्ताव घेऊन गेले, वास्तविक चांगला होता आणि छोटासा प्रस्ताव दिलेला होता यांनी की 5 गावच द्यावीत त्यांना आणि बाकीचं सगळं राज्य तुम्हालाच भोगण्यासाठी राहू द्या. त्यावेळेला तो म्हटला, सुईच्या टोकावर बसेल एवढी माती सुद्धा देणार नाही, युद्धाशिवाय देणार नाही. दुर्योधन. मग आता शेवटी हे भगवंताला हे बी माहीत होतं की तो काय, कारण त्यांची मृत्यू जवळ आलेले आहेत ना. ह्या सगळ्याचा लेखाजोखा भगवंताकडे होता. पण हे एक फॉर्मॅलिटी म्हणतात ना, शिस्त आहे फक्त एवढं. जे करायचं ते करणारच होता तो. त्यावेळेला म्हटली नाही का ती कोण, गांधारी म्हटली. ज्या वेळेला तिचे सगळे पुत्र मारले गेले आणि हा भेटायला गेला युद्ध संपल्यावर, तिने ते शाप दिला त्याला. ते म्हटले, का रे कृष्णा, हे सगळं तू करत होतास तर तू हे युद्ध रोखू सुद्धा शकत होता. हा सगळा खेळ तुझाच आहे म्हटली. कारण माझे सगळे पुत्र मारले गेले, हे तू काय रोखू शकला नसता का? म्हणून त्याला भगवान श्रीकृष्णाला सुद्धा शाप दिला त्या गांधारीने. तसं आहे, भगवंताला या सगळ्या लीला माहितीच आहे. पण पुढे एक लीला खेळली जाणार आहे आणि त्याला अनुसरून ज्या वेळेला शांतीदूत म्हणून गेले त्यावेळेला ह्यांनी कौरवांनी तर ऐकलं नाही, पण बंदी बनवा म्हटली यालाच बंदी बनवा म्हणजे पुढचा कार्यक्रम कॅन्सल होईल. त्यावेळेला सुद्धा त्याने विराट रूप धारण केलं, पण ते वेगळंच होतं. त्यावेळेला एक विराट रूप धारण केलं का नाही, ते वेगळंच केलं होतं. पण ते किंवा सौम्य होतं असं म्हटलं तरी चालेल, फारच किरकोळ होतं. त्यावेळेला काय त्याला यांना दुसऱ्या दिव्य दृष्ट्या दिल्या नाहीत पाहायला किंवा आणखीन काही नाही केलं. तर त्याच्यात त्या साधारण पण विश्वरूपाचाच एक भाग त्या ठिकाणी दाखवला. आणि मग त्यावेळेला असा प्रचंड मोठी सभेमध्येच असा दिव्य तेजस्वी असं रूप. आणि नंतर पुढे झालं तर ह्यांना पाहायला सुद्धा यायनं त्याला, म्हणजे इतकं तेज वाढत गेलं त्याचं. आणि मग तो कुठे गेला ते बी पाहिलं. ते म्हणते काय कुठे गेला, पळून गेला. पुन्हा पळून कसा गेला? तुम्हाला त्याला बंदी करायचं होतं तर का नाही करता आलं? पण त्याच्यातून सुद्धा काही धडा घेतला नाही बुवा त्या कौरवांनी. काही गोष्टीतून धडा घ्यायचा असतो किंवा हे आवाक्याच्या बाहेर आहे हे तर कळालं का नाही, तिथं सोडून द्यायचं. मग त्याला काय, त्याला त्याच्यापासून नडलेलं आहे असं म्हटलं असतं तरी काम झालं असतं. बाबा पुढचं करायचं होतं ना. पण नाही. आणि असं आहे
ज्याची मूर्खत्वाची बुद्धी असते ना, विनाशकाले विपरीत बुद्धी, ती तशा प्रकारची बुद्धी बनतेच, आकारच धारण करते. तेव्हा अनेक वेळा विश्वरूपाचा हा विषय निघालेला होता. त्या प्रत्येक वेळेला त्याला तेजोमयता ही विश्वरूपामध्ये होतीच पूर्वी सुद्धा, आणि अनंतता ही होतीच. कारण अनंतता हा शब्द आता वेगवेगळ्या पद्धतीने वापरा. श्रीकृष्णाचं जे चतुर्भुज रूप होतं किंवा साधारण रूप होतं, एक गोपाळ या दृष्टीने, त्याच्यापेक्षा दाखवलेलं सभेतलं रूप हे वेगळंच होतं. अकराळ विक्राळ होतं, मोठं होतं. म्हणून अनंतपद तिथंही बसतं. बाकीचे बरी त्याच्या आधी हे रूप कधी दाखवले गेलेले आहेत का? जसा कौशल्या मातेला रूप दाखवलं होतं किंवा यशोदेला बी दाखवलं, तर त्याच्या आधी ही रूप पूर्वी कधी दाखवली गेली का? तर त्याचं उत्तर आहे नाही. कारण वात्सल्य भावातून दाखवलं जाणारं, शांत भावातून दाखवलं जाणारं, त्याच्यातले भाव आहेत ना वेगवेगळे, तर या सगळ्या भावातून दाखवली जाणारी कदाचित गोपिकांना सुद्धा दाखवलेली असतील, आपल्यापर्यंत वर्णनच नाही पोचली. त्या काय प्रिय नव्हत्या का? मग त्यांनी सुद्धा त्याचं ते विश्वरूप पाहिलेलं असलं पाहिजे. अहो, हा 16 सहस्र नारी, त्या 16 सहस्र नारींच्या प्रत्येक घरात हा राहत होता. हेही त्याचं व्यापक रूपच आहे. पण त्यांना त्या कांत भावातून दाखवलं, रूप दाखवलेले हे भिन्न भिन्न आहे. म्हणून वेगवेगळ्या भावातली ही रूप आहेत. आणि इथे जे आहे ते रणांगणावरचं रूप आहे. अर्जुन जो पाहतोय ते रूप कुठलं आहे? रणांगणावर असणारं रूप आहे. तर तेव्हा त्या रूपामध्ये तर सगळे योद्धे मुखामध्ये चाललेले. आता हे योद्धे मुखात चाललेले अकराळ विक्राळ असं रूप आहे, हे पूर्वी कधी पाहण्यात आलेलं नव्हतं, असा याचा अर्थ निघू शकतो. तसं प्रसंग जसं दाखवायला याच्या अगोदर युद्धाचं जसं असा प्रसंग आलाच ना. म्हणजे मागचे जे प्रसंग होते ते सगळे वेगवेगळे होते. आणि वेगवेगळ्या प्रसंगात आता आईला रूप दाखवताना अत्यंत भयभीत करण्याचं काही कारण नसतं. तिला एक फक्त दाखवायचं की ही 14ही भुवनं माझ्या पोटात नांदतात, असा मी या विश्वाचा जनिता. यशोदेशी म्हणे काय? विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता. हा विश्वाचा जनिता असणारा यशोदेला माता म्हणतो, आई म्हणतो. तर मी जरी तुला आई म्हणत असतील तरी खरा आई मीच आहे. सगळ्यांचा आई नेहमी असा भाग येतो कथेमधून. ठीक आहे, ऐकायला चांगलं आहे. यशोदा आणि नंदराजाचा पुत्र किंवा वसुदेव देवकीचा पुत्र असं जरी म्हटलं, दशरथ कौशल्येचा पुत्र असं जरी म्हटलं, तरी यशोदा, देवकी, कौशल्या या सगळ्यांना जन्म देणारा असं आहे. प्राकृतिक घटक भिन्न आहेत फक्त. जसं स्त्री आणि पुरुष असे जे भेद दिसतात ना, ते प्रकृतीमधून तयार होतात. प्राकृतिक आहे आणि ती प्रकृती याच्या अधीन आहे. म्हणून ह्या प्रकृतीला हा पाहिजे तसा वळण देतो आणि त्याच्यापासून सृष्टी निर्माण केलेली, याने निर्माण केलेली सृष्टी यांनाच टाकलेलं आहे. वास्तविक जीवरूपामध्ये येतं. या यशोदा, देवकी, कौशल्या काय येतं? जीवरूप आहेत, पुण्यवंत. त्यांच्याकडे तपांचं सामर्थ्य. म्हणजे कित्येक हजारो वर्ष यांनी काय केले? भगवंत आम्हाला पुत्र रूपात प्राप्त व्हावा अशी तपश्चर्या केलेले. की देव किंवा नंदराजा असेल, वसुदेव असेल, दशरथ राजा असेल, यांनी सुद्धा काय केले? कश्यप मुनी असं म्हटलेलं. आदिती आणि कश्यप हे त्यांचेच आहेत ना अवतार पुढे आले. त्यांनी पूर्वजन्मात तपश्चर्या केलेल्या आहेत. भगवंत त्यांच्या पोटी आले याचा अर्थ त्यांना त्याच्यातच आनंद आहे. आमच्या पोटी यावं. ते पोटी जरी आले तरी सगळ्यांना विश्वरूप दाखवले असं बी नाही. म्हणून प्रत्येकाच्या पुण्यामधल्या अंशातले भेद आहेतच. म्हणून जीव कोटीमध्ये असणाऱ्या यांना मी देव स्वरूप आहे
हे देवाला सुद्धा सांगावं लागलं, म्हणजे आईबापांना, मी हा कसा वेगळा आहे आणि खरा जन्मदाता मीच आहे. म्हणून या विश्वाचा खरा जनिता जर कोण असेल तर देवच आहे आणि त्याच्या पोटी हे सगळे झाले. मग भक्त आणि अभक्त काय किंवा दैत्य काय हे सगळी त्याचीच लेकरं आहेत. तेव्हा अगदी भक्त जरी झाले, अर्जुनासारखा भक्त झाला तरी भक्तांच्या पुण्याईनुसार दर्शन त्यांनी दाखवलेलं भिन्न भिन्न. सगळ्यांना एकच दर्शन नाही, प्रसंगानुसार आणि पुण्याई सुद्धा त्याच्यात अंतर्भूत आहे त्यांची. म्हणून अर्जुनाची पुण्याई काही विशेष पुण्याई आहे. तेव्हा भगवंत म्हणतात, हे अर्जुना, मी तुझ्यावर प्रसन्न झालेला असून माझ्या या ईश्वरी सामर्थ्याने मी काय करतो आहे, तुला हे माझं विश्वरूप दाखवलेलं आहे. पण वास्तविक हे तुला आवडायला पाहिजे होतं बरं का, तुला आवडायला पाहिजे होतं. कारण हे पूर्वी मी कोणालाच दाखवलेलं नाही, ते तुला दाखवलं, असं अपूर्व आहे. याच्यात अपूर्वता आहे का नाही? अपूर्वता हे एक लक्ष काय केलेलं, षडलिंगामधला एक भाग आहे, त्यात अपूर्वता असं म्हटलं. जो पदार्थ पूर्वी कधी अनुभवलाच नाही त्याचा अनुभव येणं याला अपूर्वता म्हणतात. आणि विश्वरूपाला पाहणं ही काय आहे, अपूर्वता आहे. पूर्वी कधीच ते विश्वरूप पाहिलं गेलं नाही. मग तू वास्तविक पाहता ह्या बोलण्यातून तरी काय म्हणायचंय भगवंताला, आवडायला पाहिजे होतं, पण आता तू तर ब्रेक मारलेला आहे, नाईलाज आहे. कारण मागच्या ह्याच्यातच म्हटलं, आवरून घे आम्हा भोगमोक्षांची ठाई, श्रीमूर्ती वाचुनी नाही, म्हणून तैसीच साकार होई हे उपसंहारी आता. असं म्हटल्यानंतर भगवंत बोलायला, उपसंहार कर म्हणजे विश्वरूपाचा उपसंहार कर. जो उपक्रम केलेला होता विश्वरूपाचा म्हणजे सुरुवात, उपक्रम पदाचा अर्थ आहे सुरुवात आणि उपसंहार पदाचा अर्थ आहे शेवट. तेव्हा याचा शेवट कर असं म्हटल्यानंतर भगवंत बोलतायत की अरे, मी माझ्या आत्मयोगाने हे विश्वरूप तुझ्यासमोर प्रगट करून दाखवलं. याच्यात भगवंताचं सामर्थ्यही सिद्ध होतं की भगवंता हा कोणाच्या सामर्थ्यावर अवलंबून नसून स्वसामर्थ्यवान असा आहे. तो स्वतःच सामर्थ्यवान आहे. आणि असं आहे विश्वरूप पूर्वी मी कोणालाच दाखवलं नव्हतं, एवढाच विषय या श्लोकात आला. पुढचे श्लोक येतील अजून भगवंताच्या मुखातले. माऊली ज्ञानोबराय काय वर्णन करतात ऐका. या अर्जुनाच्या बोला विश्वरूपा विस्मय झाला, म्हणे ऐसा नाही देखीला ढसाळ कोणी. माऊली वर्णन करतायत. तर ढसाळ म्हणजे अविचारी, खाली गेलेला, बुद्धी ज्याची काम करत नाही असा अर्थ निघाला. आपण ज्याला अविचारी म्हणतो आपल्या भाषेत. काय व ढसाळ, त्याची बुद्धी काय नाही किंवा ज्या बुद्धीत धैर्य संपलेलं आहे असाही एक अर्थ निघतो ढसाळ. आणि अर्जुनाचं खरोखर धैर्य खचलंच होतं. तर तेव्हा या अर्जुनाची या बोला म्हणजे कोणत्या बोला, हे उपसंहारी आता, असं जे मागच्या ओवीचा संदर्भ आला पुढच्या ओवीला. तर त्याच्यात म्हटलं की जसं तू म्हणतोयस की हे विश्वरूप बंद करून टाक, उपसंहार कर. त्या अर्जुनाच्या बोला विश्वरूपा विस्मय झाला, विश्वरूप असणाऱ्या भगवंताला. विश्वरूपा विस्मय झाला म्हणजे विश्वरूप असणाऱ्या भगवंताला काय झाला, आश्चर्य वाटलं. आश्चर्य, बापरे, आता एवढा मोठा चांगला. बरं आता काहीच करायचं नाही ना, त्याचं काही मूल्य द्यायचं असेल तर मनुष्य बोलेल तरी की बा परवडत नाही, हे नको बाबा, आणि आमच्या खिशात पैसे नाही. तुला काहीच करायचं नाही ना, नुसतं पाहिजे ना, तुला काहीच करायचं नव्हतं तरी सुद्धा. म्हणून विस्मयाचा झाला की बंद करा असं म्हटल्यावर विस्मय झाला म्हणजे आश्चर्य वाटलं. की हे म्हणून भगवंताला आश्चर्य वाटतंय ते याचं वाटतंय की अरे, मी एवढं सगळं चांगलं सांगतो आणि तरी सुद्धा याला ते नको, म्हणजे चांगलं दाखवतो पण तरी याला ते रुचाना, याचं काय होतंय, आश्चर्य वाटतंय. कोणी एखाद्याला भुकेला बी असेल, जेवणाची अपेक्षा असेल आणि कोणी जेवण देत असेल, फुकट देत असेल आणि तरी तो घेत नसेल तर मोठं आश्चर्य असेल. काय नाही बाबा, मी तुझ्याकडून काय घेण्याची इच्छा नाही, काहीच नाही, उलट तुझा आदर सत्कार करतोय आणि तू काय कर, भोजन कर. आणि तो म्हणतो नाही नाही,
नाही नाही बरं मात्र त्याच्यात एकच गोष्ट असते, भोजनामध्ये बी हा नाही म्हणतोय, फुकट असून नाही म्हणतो, बहुतेक याची तब्येत बिघडलेली असली पाहिजे. इथे सुद्धा काय दिसते, अर्जुनाची तब्येतच बिघडलेली दिसते ना. हा, तब्येत बिघडणं कोणत्या का माध्यमातून जरा तिथं भोजनाच्या वेळेची तब्येत थोडीशी वेगळी झाली दृष्टांतातली, पण सिद्धांतामध्ये तरी इथं तरी आपल्याला काय दिसली, याची तब्येत बिघडलेलीच आहे. आणि काय बिघडलेली म्हटलं तर घाबरलेला आहे. घाबरणे हे सगळ्या गोष्टी म्हणजे तुमची क्रिया बंद करण्याला कारणीभूत एकमेव जर कोणता घटक असेल तर घाबरतो. एखादा मनुष्य म्हणजे चांगला शूरबी असेल, धिप्पाड, पण घाबरलेला असेल तर त्याची शक्ती नाश पावते. या भीतीचं एक वैशिष्ट्य असं आहे ना, जसा पहिल्याचा अध्यायात अर्जुन काय महारथी नव्हता का, नंतर महारथी झाला का? नाही, तो महारथीच होता. महारथी होता, पण गांडीवांश्रावते हस्तात त्वक्चैव परिदह्यते असं म्हटलं की त्या भीतीने त्याचा काय झाला, थरकाप झाला आणि गांडीव नावाचं हातातलं धनुष्य त्याच्या गळून पडलं आणि तो कोपऱ्यात गेला त्या रथाच्या. आणि असा जसा एखादा मनुष्य हातपाय लोळे झालेला असा, तो महारथी होता, युद्धाला आला होता. तसा का झाला, धैर्य नसलं, भीती तयार झाली चित्तामध्ये, भीती कोणत्या का कारणाने व्हायना. तर अशा प्रकार तिथली भीती थोडीशी वेगळी होती. तिथली भीती होती मोहाने निर्माण केलेली भीती होती. मोहाच्याच पोटात भीती राहते, निर्माण केलेली भीती. तिथं जसा तो खचला, इथे सुद्धा अर्जुन खचलेलाच दिसतो. विश्वरूप पाहत असताना आता इथे मोहातल्या तयार झालेली तमांश प्रधान भीती आहे, इथे अधिक तमगुण प्रधान भीती आहे. आता आपलाच नाश होतो का काय पाहण्याला, म्हणजे जे पाहण्याच्या अयोग्य असं वाटतं. आणि अयोग्य का वाटलं, ते अयोग्य होतं असं नाही, याला तसं वाटलं. किंवा असं म्हणा, भगवंताने याच्या चित्तात भीती निर्माण व्हावी म्हणून विश्वरूप दाखवलं का? असं बी नाही. म्हणजे देवाने विश्वरूप दाखवलं म्हणजे अर्जुनाला घाबरून टाकायचंय. ते गणपतीच्या वेळेला असे काहीतरी ते ठेवतात, असे 11 काय म्हणतात, शोक, आरास. त्या आराशीत असे लहान पोरांना त्यांना काय करायचंय, घाबरवणं हे बी अट्रॅक्टिव्ह करून घेण्याचं एक माध्यम आहे. असं काही विश्वरूपाच्या माध्यमातून करायचं होतं का देवाला? अजिबात नाही. तसं काही करायचं नव्हतं, म्हणून विस्मय झाला देवाला. अरे माझं तर काही असा काही भागच नव्हता माझ्या चित्तात, पण तू लगेच नाकारलं का? तर अर्जुन हा भीतीने ग्रस्त झालेला होता, म्हणून त्याने नाकारलं हे आपल्याला आत्तापर्यंत कळालेलंच आहे. आणि देवाला का विस्मय झाला, तर इतकं श्रेष्ठ आजपर्यंत कोणीही न पाहिलेलं असं म्हटलेलंच आहे त्याच्यासाठी की यत् मे त्वम अन्येन न दृष्टपूर्वम, हे मला अशा प्रकारच्या विश्वरूपाला अन्येन त्वम अन्येन म्हणजे तुला सोडून दुसऱ्याने न दृष्टपूर्वम पूर्वी कधीही पाहिलेलं नाही. हे तुला सोडून दुसऱ्या कोणीही अन्येन न दृष्टपूर्वम दुसऱ्या कोणीच पाहिलेलं नाही, मग केवळ तूच पाहिलेला आहे म्हणून विस्मय झाला. तेव्हा या अर्जुनाच्या बोला विश्वरूपा विस्मय झाला. त्या विश्वरूप असणाऱ्या भगवंताला अत्यंत विस्मय झाला. तर त्या म्हणे ऐसा नाही देखीला ढसाळ कोणी, असा अविचारी माणूस मी आजपर्यंत कधी पाहिला नाही. हे प्रकट करून सांगतायत का मनातले भाव आहेत, विश्वरूपाच्या मनातले भाव आहेत, हे बी लक्षात ठेवा. माऊली ज्ञानोबराय सांगतात, ज्या वेळेला एखाद्या पात्राची भूमिका करायची असते किंवा एखाद्या पात्राचं लिखाण करायचं असतं, त्यावेळेला वृत्ती त्या पात्रानुसार बनावी लागते, तर तुम्हाला त्याचं लिखाण करता येईल. माऊली ज्ञानोबराय विश्वरूपाच्या माध्यमातून आत त्याच्यात शिरले आणि मग ते विश्वरूपाच्या चित्तातले भाव सांगतायत, म्हणून हिला भावार्थ दीपिका असं म्हणतात. ज्ञानेश्वरी काय भावार्थ दीपिका. आणि ही कशी भाव कसा काढला, मग माऊलीच विश्वरूपामध्ये गेले आणि विश्वरूपाला आत्ता काय वाटतंय
एक पहा अजून एक भाग. आपल्या समोर सुद्धा एखादा मनुष्य संवाद साधत असतो. त्यावेळेला संवाद साधत असताना त्याने जर काही विचारलं आपल्याला, तर आपण त्याच्या विचाराचं पूर्ण चिंतन आधी आपल्या वृत्तीत होतं, आणि वृत्तीत होतं त्याच्यात नंतर त्याला काय उत्तर द्यायचं याचंही चिंतन होतं, आणि नंतर याला कोणतं उत्तर सांगणं योग्य याचंही चिंतन होतं. म्हणजे तो 2-3 प्रकाराने असं आपाप चिंतन, लगेच बोलत नाही कोणी. तर असं तुम्ही म्हणल्या असं का असं का असं म्हणतो, आणि असं करत असताना त्याच्या आत विचारांची भरपूर उलाढाल होत चाललेली असते. आणि मग नंतर पण आता परत असं ह्यांना जर हे उत्तर द्यावा तर हे नाराज होतील, मग ह्यांना कोणतं उत्तर द्यावा असं मनुष्य काय करतो. याला काय म्हणतात आंतरिक भाव. हे समोरच्या व्यक्तीला दिसत नाही. समोरच्या व्यक्तीला कसं दिसतं, समोरच्या व्यक्तीला फोटो दिसतो त्याचा, हा काहीतरी विचार करतात बुवा, हे काय विचार चाललाय ह्यांच्या चित्तात, पण काय चाललाय तर हे माऊली ज्ञानोबराय विश्वरूपात शिरून सांगतात. म्हणजे माऊली ज्ञानोबरायांनी हा जो विचार मांडतायत तर ते त्याच्यात, कारण ते हे आतमध्ये गेल्याशिवाय दिसणारच नाही. चला, म्हणजे आता कोणाला शंका आहे का की रणांगणावरती युद्धाला तिकडे हजारो वर्ष झाले आणि इकडे माऊली ज्ञानोबराय आत्ता सांगताय, तर त्या वेळेला नाही, हे त्यांची जी आत्मस्थिती आहे ना, त्या आत्मस्थितीचा हा भाग आहे. जर ते रेड्यामध्ये शिरून वेदांना बोलू लागतात, रेडा वेद बोलतो का, रेडा वेद बोलत असतात तर सगळ्याच रेड्यांनी बोलावे. हा बा, सगळ्याच रेड्यांनी बोलायला पाहिजे ना, असं आहे ना. तर ती त्यांची आंतरिक शक्तीचा विचार आहे तिथला तो. तर माऊली ज्ञानोबराय हे स्वतःही महाविष्णूचे अवतार आपण म्हणतोच, आणि विश्वरूप महाविष्णूला सोडून काय वेगळं थोडंच आहे त्यामुळे. आणि म्हणून माऊली ज्ञानोबराय हे तत्स्वरूपच आहेत, ते अगदी सिद्ध होतं. मग त्या अर्जुनाची या बोला विश्वरूपा विस्मयो झाला, हे माऊली ज्ञानोबरायांनी काढलेला भाव आहे. म्हणे ऐसा नाही देखला दसाळ कोणी. त्या अर्जुनाविषयीचा विचार आहे कोणता, ऐसा नाही देखला ढसाळ कोणी. हे विश्वरूप प्रगट नाही बोललेलं, भाव सांगतोय त्यांचा की हे असं हे अविचारी माणूस आपल्याला आजपर्यंत नाही भाव भेटला. आपण जसं म्हणतो काय सांगा बया, एखादा माणसाला तुम्हाला मूर्ख म्हणायचं असेल तरी मनातच म्हणताल ना, काय बा हा माणूस आपल्याला आजपर्यंत नाही भेटला. पण ते काय आता काय ह्यांच्या मूर्खपणाला करावं, पण असं उघड बोलावं तर परत अडचण, म्हणून म्हटले नको म्हणायला. पण हा माऊली तर सांगतायत की दसाड म्हणजे अविचारी. असं जर म्हणणार रे अर्जुना तू काय अविचारी आहेस रे, असं विश्वरूप म्हणतंय का, नाही म्हणत. कोण हे वस्तू पावला हास, काय तुला कोणती वस्तू प्राप्त झाली आजपर्यंत. इच्छा करावी अगदी सोन्याचा दागिना घेण्याची आपली ऐपत नाही, पण बाजारातून कमीत कमी डुप्लिकेट खोटं एखादं चांगलं तरी घेऊन यावं, आणि असं आणि आहे ना, अशी इच्छा एवढीच केली होती. किंवा डुप्लिकेट किंमत किती काय 100, 150, 200, 500 रुपयाचं, पण एकदम भारी पाहिजे बा. किती तोळ्याचा, 7-8 तोळ्याचा व्हायना, डुप्लिकेट आहे ना ते, 8-10 तोळ्याचं का व्हायना. आणि असं 10 तोळ्याचा डुप्लिकेट दागिना घेण्याची इच्छा करणारी महिला, करणारा नको, करणारी महिलेने असे बाजारात निघाव आणि तिने अशी इच्छा करावं. पण तिला एक जुनी खास मैत्रीण भेटली, आणि ती होती युनोची अध्यक्ष. चिकटली एकदम. ते म्हणतो काय रे तू इतकी, म्हटले आता तुझी माझी गाठ भेट नाही, कधी लग्नात गाठ भेट, त्यानंतर इकडे गेली. आणि मग बाहेरच्या देशामध्ये राहणारी पुष्कळ संपत्तीवान असणारी, जिच्या मालकाच्या 50 कंपन्या लागलेल्या होत्या. इकडं कुठं चालली ग, म्हटली ती चालली डुप्लिकेट घ्यायला. अरे डुप्लिकेटचं काय करते, तुला ओरिजिनल देते. नाही नाही नको मला, नको मला. अरे तुझ्याजवळ नाही ना, डुप्लिकेटलाच चालली होती ना, आता ती देती ना, घ्यायला पाहिजे का नाही. मैत्रीण आहे ना, मग सखा कशाला म्हणता. तिने ते काय आपण देत नाहीत का लोक प्रेझेंट, तिने ते हे घे म्हटले.
हे कसं काय घ्यावं महाग असं, तुला कोण पैसे द्यायचे? तिचा असा सुंदर दागिना काढला आणि तिने त्याला असा दिला. ती म्हणते नको मला, नको मला. जसा ह्याही देवाने असं विश्वरूपाचा सुंदर दागिना काढला आणि हा अर्चना समोर ठेवलेला आहे. नको, बाद झालं, नको. तर याच्या हे दुखणंच आहे. आता तिला बी दुखणं आहे का नाही ते आता आपण थोडं दृष्टांतात चिंतन जरी केलं तरी असं लक्षात येतं. हा दागिना घरी जर गेले तर घरच्यांना काय सांगायचं हा बी एक प्रश्न आहे. कुठून आणला? घाबरणच आहे तिथं बी एक. तिथं वेगवेगळ्या भीतीचे बी किती प्रकार आहेत पाहिले का? तसं याला बी तिथे भीतीचाच प्रकार होता म्हणून त्यांनी तो नाकारलेला आहे हा दागिना. पण देव म्हणतात अरे असला हे वस्तू पावला अशी वस्तू तर कधी भेटली का आयुष्यात? बरं तुझे पुण्यही आहे, माझं प्रेम आहे म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न होऊन दाखवतो. त्या लाभाचा तोष न घेसी, त्या हा लाभ होतोय का नाही? लोकांना तर धनम धान्यम लाभम याची तर फार इच्छा असते. लाभ थोडा जरी लाभ झाला तरी लोकांना असं वाटतं की बा काय स्वर्ग लगेच कमी, स्वर्गाची उंचीच कमी होते, इतका आनंद होतो. असा विषयाचा थोडासा लाभ झाला म्हणजे बा स्वर्गातच गेला. तुला जर असा विषय तुझ्या समोर जो प्राप्त करून दिलेला आहे, कोण हे वस्तू पावला अशी त्या वस्तूची किंमत किती हे तुला कळालीच नाही. जसा एखाद्या मेंढपाळाला हिरा सापडावा आणि हिरा सापडावा वस्तूची किंमत कळावी लागते का नाही? मग त्या हिरा सापडला ते म्हणलं लय चकाक मारतंय, पण अशी गारगोटी आपण नाही कधी पाहिली. माझ्या त्या मेंढीच्या गळ्यामध्ये फार त्याची एक प्रिय मेंढी होती. त्या मेंढीच्या गळ्यात मग त्याने काय केले, त्याला कोंदण केलं आणि अशी गळ्यात बसवली आणि मग ती अशी गळ्यात बसवली. पण ते असं मेंढ चाललेले असताना ती एक रत्नपारखी तिथून चाललेला होता. हिऱ्याची पारख रत्नपारख्याला आहे. त्याने ते असं पाहिलं तर म्हणला मेंढीच्या गळ्यात हिरा. तर मेंढीच्या गळ्यात हिरे असतात का? नसतात. पण ह्याने अज्ञानाने बांधलेला. त्याने ते असं पाहिल्यावर तिथं ते मेंढीच्या गळ्यात काय आहे रे म्हटलं, गारगोटी चकाकणार. देतो का मला? हा देतो का म्हणजे ही भारी असली पाहिजे. मूर्ख लोक सुद्धा काही वेळेला हुशार होतात. द्या काय द्यायची ते म्हणला. आता हा जुना काळ आहे, ज्या वेळेला मेंढ्या 10 रुपयाला जातात. ते म्हणला 100 रुपये देईल. म्हणजे 10 मेंढ्याची किंमत एकाच दगडात भेटणार आहे. याचा अर्थ हा दगड भारी असला पाहिजे. त्याच्या डोक्यात बसला. ते म्हटलं मी नाही देणार. म्हटला हा दगड भारीतला हे बहुतेक रत्न तर नाही ना. मग त्याला ती शंका यायला लागली. मग तो कुठं गेला? गावात तर काही रत्नपार दुसरे नाही आहे कोणी. मग तालुक्याच्या ठिकाणी गेला. तिथं त्या रत्नपारखीच्या दुकानात जाऊन ते असं ठेवलं. खिशातच घेऊन गेला होता. असं ठेवल्याबरोबर तिथे म्हटलं कुठून आणलं? ते असं पाहिलं. किती पैसे येतील? ते म्हटलं 1 लाख रुपये देऊ. हां त्याने असंच घेतलं लगेच खिशात ठेवलं. इथं जर तालुक्याच्या जाग्यावर 1 लाख येतात तर जिल्ह्याच्या जाग्यावर वाढते. आयडिया का नाही? एवढं तर कळालं का नाही? त्याने मग जाताना आता जिल्ह्याच्या ठिकाणी खिशात घेऊन नाही गेला, बॅगेत घेऊन गेला. पण त्याच्याकडे जी पिशवी होती त्यात अशी चांगली व्यवस्थित घेऊन गेला आणि जिल्ह्याच्या दुकानात तिथं असं ठेवल्याबरोबर तर म्हटलं काढली ती पिशवीतून असं ठेवलं. ते असे पाहायला लागले भारी रत्न आहे म्हटले. कॅरेट त्याचं चेक केल्यावर ते म्हटले याचे 1 कोटी होतील. हां 1 कोटी होतील म्हटले की तिने ते उचललं. ते म्हटले राजधानीच्या जागेवर जर घेऊन गेलं तर काय होईल? पण मग आता त्यांनी 2 अंगरक्षक ठेवले. कशासाठी ठेवलेत? मेंढीच्या गळ्यातल्या खड्यासाठी नाही, किंमत कळाली म्हणून ठेवलेली है ना.
ज्या वेळेला ज्या राजधानीच्या ठिकाणी गेला आणि पाहिलं तर ते म्हटले 1 अब्ज रुपयाचा हिरा. काय अडचण आहे तर बरं का तसे कितीतरी त्याच्यापेक्षा मोठ्या किमतीची. मग असे जर त्याची किंमत कळाली पाहिजे ना. विश्वरूपाची किंमत किती किंमतच नाही तर सांगता सांगता चिंचलेलीची किंमत. हे पूर्वी कधी अनुभवली नाही. अशीच वस्तूही नाही. बरं ती बी तुमच्या हिऱ्याला तरी मी तुम्ही काय कोटीत आमच्यात मोजलं. हा बी हा हिरा आहे का नाही. हा कसा आहे तेजोमयम पद आलेलं आहे का नाही त्याच्यामध्ये. तेजोमय असलेला भगवत रूपी हिऱ्याची किंमत काय असेल. काय असेल अमूल्य किमतीचा. म्हणून देव हा माऊली ज्ञानोबा आहेत तोच करतात ना. कोणी हे वस्तू पावला अशी वस्तू तुझ्या जीवनात कधी पाहिली का. हा ना. त्या लाभाचा तोष न घ्यायची. हा जो तुला लाभ झालेला आहे या वस्तूचा त्याला तू तोष घेत नाही म्हणजे संतोष प्राप्त करून घेत नाही. चित्तामध्ये संतोषला पाहिजे होता. तुला संतोष प्राप्त व्हायला पाहिजे. पण तू काय तसा न करता मा भेने काय नेनो बोलसी हेकडायचा. मा भेने माझ्या भीतीने हा काय नेनो बोलसी काय बोलतो म्हणजे उपसंहार करून घे देवा. उपसंहार करून घे. हे माझ्या भीतीने हा काय करतोय हेकडा म्हणजे हेकाड्यासारखा हेकडा असा. त्यात अडाणी भित्रा किंवा समजुतीत ज्याच्या बदल झालेला आहे असा हेकडा. ज्याच्या समजुतीत काय झालाय बदल झालाय. वास्तविक चांगली समजूत पाहिजे होती याची विश्वरूपाच्या विषयी पण तिची समजूतच बदलून गेली असा. दुसरा कोणी असा कोणी किंवा हेकड पदाचा एक अर्थ आपल्याकडे केला जातो. नाही तो माणूस फारच हेकड आहे म्हणजे तो मानत नाही असा एक अर्थ निघतो हेकड. का हो त्याला मी सांगितलं 2-3 पण तो फारच हेकड आहे हो. तो त्याचं काय त्याच पुढे रेटतो ऐकत नाही असा एक हेकड पदाचा अर्थ निघतो. का मराठीच आहे ना आपली. आपण व्यवहारात कोणते शब्द वापरतो त्याच्यात पुढे जाऊन काय आपणच अपभ्रंश केलेले असतील काही आणि काही पूर्वी बी झालेले असतील. त्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारचे थोडेफार शब्द येताना दिसतात त्यावेळेला आपण लावून घ्यायचे. मा भेने माझ्या भीतीने काय बोलो नेनो बोलसी काय बोलतोयस तुझी तुला कळतं का. तू काय बोलतोस हेकडा कुठला हेकडायचा. त्या आम्ही सावियाची जय प्रसन्न होणे. आम्ही सावियाची सहजच तुझ्यावरती काय व्हावं प्रसन्न व्हावं. आम्ही सावियाची जय प्रसन्न सहज तुझ्यावर प्रसन्न झालो. त्यासाठी काय आटापिटा करावा लागला नाही किंवा आडेवेडे घ्यावे लागत नाही. एखाद्या व्यक्तीकडे एखादी वस्तू मागायला गेले तर त्या वस्तू जर त्या व्यक्तीला द्यायची नाही तर तो बरेचसे आडेवेडे घेतो. सासूबाईच घरात नाही काय सासूबाईला नेहमी विचारत नाही देता आली नसती का आली असती पण ती म्हणते नाही सासूबाई घरात नाही असं आणि तेवढ्यात म्हणजे सासूबाई जरी समजा येतील असं वाटलं आल्या बी तर ते म्हणते नाही आता मग ते म्हणे सुनबाई तूच ठेवली होती ना ती वस्तू. हा पण ती सापडतच नाही कुठे गेली कोणाष्टो. एखादी अशी काय नाश पावणारी असेल नाही ना ती चालतच नाही. एखादी मशीन फिशीन असेल नाही ती आहे बरं का आमची पण ती बिघडलेली त्याच्या वायरीच तुटलेल्या आहेत. काका तुटाना पण सांगायला काय अडचण आहे का. याला काय म्हणतात आडेवेडे घेणं. देवाने आडेवेडे घेतलं होतं का विश्वरूप दाखवायला. उलट त्याने सहजच प्रगट केलं होतं. सहजच शब्द आला ना. सहज कसं केलं होतं अहो तो दिव्य चक्षु द्यायला सुद्धा विसरला होता. आणि तो नसतात पा अर्जुना काय पा दिसानाच काय ते म्हणजे कसं काय दिसाना म्हणजे तुमचं दिव्य रूप आहे. साधारण डोळ्याला कसं दिसेल आणि मग देवाने दिव्य रूप दिलं याचाच अर्थ आपलं दिव्य दृष्टी दिली. तर याचाच अर्थ असा झाला की सहजच अगदी प्रसन्न होईल. एखादा मनुष्य ज्या वेळेला प्रसन्न असतो ना तो खास प्रसन्नता असेल त्याची तर तो अगदी काही द्यायला तयार असतो. पण ती त्याच वेळेला बरं का वैशिष्ट्य असं असतंय. जसा
सप्त्याच्या वेळेला काय काय लोक आहेत ना ते असे कौतुक करतात. कोणाचे? दात्यांचे. दात्याचं कौतुक केल्यानंतर तो दाता ते हातोटीच असते त्या लोकांना, प्रसन्न करून घेण्याची एक हातोटी असते. आणि त्याला काय महान दाता नका का द्यायला कोणाला काय, पण त्यावेळेला त्याचं वर्णन असं काय केलं जातं. आणि मग त्याच्यामुळे त्या वर्णनाला खुश होऊन तो म्हणतो मी यांच्या नावाने 5,001 रुपये आता करायचं का साहेब? 5,000 अहो 10,001 करा हो, 5,001 करून काय करा. 10,001 रुपया काय केले त्याने? आणि तो प्रसन्न, याला म्हणतात सहज प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्यावर 5चे 10 करतात माणसं. 20 रुपयाच्या वेळेला देव सहज प्रसन्न झाले. आम्ही सावियाची जे प्रसन्न होणे, आम्ही प्रसन्न आहोत असं देव म्हणतात, विश्वरूप म्हणताय जे. आणि किती प्रसन्न म्हणतात तर सगळ्यात प्रिय काय आहे? जीव असतो. जीव सुद्धा ओवाळून टाकण्याची ज्याची क्षमता राहते तर तो अधिक प्रसन्न मानला जातो. सगळ्यात श्रेष्ठ प्रसन्न कोण? जो स्वतःच्या अंगाकडे सुद्धा पाहत नाही, त्याला म्हणायचं अधिक प्रसन्न. म्हणजे फार प्रसन्न झाला तो म्हणतो तो स्वतः. बहुतेक आपण आपल्या कपड्याला जपून राहतो. किती बी प्रसन्न झाला म्हणजे फार अगदी झाला तर तो असा जपून, त्याचं ज्या वेळेला जपून असतं त्यावेळेला तो तितक्या अंशामध्ये त्याची प्रसन्नता नसते. पण म्हणजे थोडाफार संकोच झालेला असतो वृत्तीमध्ये. पण अधिक प्रसन्न झालेला पुरुष हा म्हणजे तो काही द्यायला तयार असतो तिथे. आणि आपली कितीही नुकसान झाली तरी चालेल त्यावेळेला, अशा प्रकारचा त्याचा भाव असतो. इथे देवाचाही तसंच आहे की ते अंगाची वरी म्हणे देणे. काय देऊ शकतो? कोणी शरीर द्या असं म्हटलं, म्हणे देणे अंगाची वरी, कोणी शरीर द्या असं जर म्हटलं तर वाचवणे जीव असे वेचणे कवन असे का. तर तो शरीर द्या म्हटले तर शरीरापर्यंतच्या वस्तू देत असतो है ना, का जीव देत असतो? अंगाची वरी म्हणे देणे, वाचवणे जीवासे वेचणे कवनासे का. तर कोणास माझा जीव पाहिजे असेल तर तोही खर्ची घालत असतो. शरीरापर्यंतच्या वस्तू देत असतो किंवा अगदी शेवटला जीव सुद्धा देत असतो. पहिल्यांदा सुरुवात होताना बाहेरून होते आणि नंतर शेवटला अंतरंगातला सगळ्यात मोठी महान वस्तू कोणती असेल तर जीव आहे. म्हणून देत असताना माणसं वरून द्यायला सुरुवात करतात. वरचं दिलं आणि सगळ्यात आतलं काय दिलं तर जीव दिला. आणि असं का म्हणायचं इथं तर याचा अर्थ आहे चतुर्भुज रूपात असणारे भगवंत विश्वरूपात प्रगट झाले. त्याच्यात त्यांनी त्या पूर्व शरीराचाच त्याग केलेला आहे ना, चतुर्भुजाचा. आणि विश्वरूपात तर विश्वरूपमय शरीर यांनीच बनवलेलं आहे. दिलं का नाही शरीर? शरीर दिलं का नाही? आणि अधिक प्रियता अर्जुनाविषयी धारण करून आजपर्यंत कोणाला जे रूप दाखवलेलं नाही ते रूप दाखवलेलं आहे. याला म्हणा अधिक प्रियत्व देऊन अगदी जीव देणे असं म्हणू. म्हणजे प्रेम, इतकं उत्तुंग प्रेम तिथं दिसतंय. तेव्हा खांदारकर महाराजांनी लिहिलेलं इथलं विश्लेषण सांगतो मी की अरे आम्ही एखाद्या भक्तावर सहजच प्रसन्न होत असतो तेव्हा कोणी शरीर द्या म्हटले तर शरीरापर्यंतच्या वस्तू देत असतो. कोणाला? इतरांना. म्हणजे अधिक प्रेम जरी असलं तरी त्याच्यात भेद असतो. सगळे नाही, आतलं नाही देत काय, वरचं देत राहत. आणि कुठपर्यंत देतो तर शरीरापर्यंतच्या वस्तू देत असतो. पण तुला शरीरच दिलं ना. विश्वरूप काय आहे? भगवंताचं शरीरच आहे. पण तुला शरीर दिलं ना म्हणजे काय केलं? आत्मा असं म्हटलं होतं ना की आत्मयोगाने भगवंतानेच काय केलेलं आहे? हे विश्वरूप प्रगट करून दाखवलं आहे. आणि त्याचं स्वतःचं सामर्थ्य वापरलेलं आहे तिथं. हे प्रत्यक्ष अर्जुनाला शरीर प्राप्त झालं देवाचं, जे आजपर्यंत कोणी पाहिलं नाही. चला म्हणून
याशिवाय कोणास माझा जीव पाहिजे असेल तर तोही खर्ची घालत असतो, आणि तो जीव कुठे खर्ची घातलेला आहे? या विश्वरूपात खर्ची घातला. म्हणून मूळ आता पहा ना, आपल्याला जर रूप बदलायचं असेल तर आपल्याला शरीराचा त्याग करावा लागेल. समजा कोणी तुम्हाला म्हटलं की तुमचं हे मानवी शरीर तुम्हाला आहे ना, तुमच्याकडे तुम्हाला आम्ही देव शरीर देतो, या मानवी शरीरामध्ये काही विशेषत्व नाही, देव शरीर देतो. तर देव शरीर देतो म्हटलं तरी मानवी शरीराचा त्याग करावा लागेल आणि देव शरीराची प्राप्ती होईल. मग मानवी शरीराचा त्याग करा. आता जीवाची गोष्ट चालली बरं का, देवाची नाही. मानवी शरीराचा त्याग करायचा आणि अगदी इंद्राचं शरीर जरी प्राप्त झालं तरी मानवी शरीराचा त्याग करणं जीवाला सोपं आहे का? त्याचा तो भाव आहे त्याचा ह्या शरीरात. आता म्हणजे तुमचं मिळेल त्यावेळेला मिळेल, पण हे तर सोडावं म्हणता ना तुम्ही, तर हे सोडायला कठीण आहे ना, बरोबर आहे का नाही? त्याच्यात आकृष्ट बुद्धी आहे का नाही? जीवाची आकृष्ट बुद्धी आहे. देवाची चतुर्भुज रूपाच्या ठिकाणची असणारे बुद्धी वर्ज करायची, देवाला कन्वर्ट करायला सोपं आहे ते, कारण त्याला काय त्याच्यात लोभ नाही किंवा भीती नाही, चिंता नाही, देवाच्या बाबतीमध्ये नाही. पण देवाने केलं ना, म्हणून कोणी आपला शरीरालाच बदल करून दुसऱ्यासमोर दिव्य शरीर रूपी वस्तू ठेवतोय देव, हे एक विशेष आहे का नाही? आणि ते अर्जुनाला पटवून सांगतायत की अरे अशी दिव्य काही वस्तू तुझ्यासमोर दिली की जी आजपर्यंत कोणाला दिली नाही, आणि अशी वस्तू कोणती असेल तर विश्वरूपी हे माझं शरीर, हे त्या ठिकाणी मी खर्ची घातलेलं आहे. बरोबर आहे? वेचणं म्हणजे खर्ची घालणं. हां, तुझ्यासाठी मी हे विश्वरूप खर्ची घातलं. पण हे कवनासी का कोणाला दिलंय का दुसऱ्यांना अजून? तर नाही. दुसरा अर्थ वाचा बरं, दुसऱ्या ज्ञानेश्वरी मधला मामासाहेब दांडेकरांची कोणाकडे, त्याच्यातला अर्थ वाचा. 611वी ओळी मामासाहेब दांडेकरांची कोणाकडे आहे ना? अर्थ आहे वाचा वाचा. आम्ही जेव्हा प्रसन्न होतो हां, आपल्या शरीराच्या मर्यादेपर्यंत भक्ताने मागितल्यावर देतो, परंतु अर्जुना अंगाच्या म्हणे देणे, अंगाच्या वरी म्हणे म्हणजे शरीरापर्यंतच्या वस्तू आम्ही देत असतो, पण त्याच्यानंतर पुढे परंतु अर्जुना प्राण सखा भेटल्याशिवाय जीव अर्पण करावा का? प्राण सखा. अर्जुन कसा आहे? प्राण सखा. म्हणून तुझ्यावरती जीव अर्पण करतो. सगळ्यात श्रेष्ठ वस्तू कोणती आहे? प्राण म्हणजे जीव. हा, तर ते इथे जीव ही सर्वात श्रेष्ठ गोष्ट. भगवंताचा तरी जीवच धरायचा ना, प्राणच धरायचा ना, तोही श्रेष्ठ. आणि अर्जुनासाठी खर्ची घालतोय देव, असं म्हणायचं आहे. ही प्राणा परते आवडते माझं निरोते. हा, जे संत चरित्रात प्रशंसती, भक्तचरित्रातील भक्तचरित्रात प्रशंसती. ठाकरे महाराजांच्या ज्ञानेश्वरीत काय अर्थ आहे? आम्ही कोणासही प्रसन्न झालो तरी बाह्यकारीच होतो बाह्य भाग देतो व शरीरापर्यंत त्यास देतो, परंतु मनापासून प्रसन्न होऊन आपला जीव अर्पण करणे असे कोणाला केले आहे काय? तर नाही. केले आहे म्हणजे तुला केलेलं आहे, तुला केलेलं आहे. असं कोणी कोणाला केलंय का? म्हणून तुझ्यासारखी अशी तुला जी वस्तू दिली ही वस्तू आम्ही कोणाला दिली नाही, आजपर्यंत दिली नाही, कारण तो खास माझा प्राण आहे, किंवा विश्वरूप हेच माझं प्राण आहे, प्राण स्वरूप आहे, श्रेष्ठ स्वरूप आहे. अजून एक चिंतन असं तयार होईल की विश्वरूपाची श्रेष्ठता देवाला जेवढी वाटते तेवढी अर्जुनाच्या ठिकाणी तयार झालेली दिसत नाही, म्हणून तो म्हणतोय नको. आणि मग भगवंताला ह्याचंच आश्चर्य वाटतंय की अरे जी वस्तू मी आजपर्यंत कोणाला दाखवली नाही तुझ्यासारख्याने नकार द्या. मूल्यवान वस्तू असून तू म्हणून विश्वरूपाला अर्जुनाने पाहिलेलं जरी असेल तरी 100% अंशात त्याला कळालेलं दिसत नाही, म्हणून भगवंताला आश्चर्य वाटतंय. किंवा काय 100% नाही, काय याला सांगावं. किंवा एखाद्या माणसाला मल्टीपर्पज यूज असत ना एका वस्तूचे काही हां, मल्टीपर्पज एखादा यूज करून घेतला, पण त्याला इतर यूज कसे करायचे हे जर नाही कळाले तर तो तेवढाच यूज करतो तसाच ठेवून देतो.
दुसरी माणसं विशेष करून आता ते सॉफ्टवेअरच्या बाबतीत होतं. मोबाईलमध्ये आहेच ना, मोबाईलमध्ये आहेत ना तर बरेचसे ते म्हणते बा याच्यात ना आम्हाला फोटो असं फ्रेम करायला चांगले आपण फोटोच फ्रेम नाही त्याच्यात लई इतके ॲडजस्टमेंट आहेत आत शिरला तर असं लक्षात येतं की अरे हे तर आपल्याला माहितीच नाही याचे मल्टीपर्पज यूज आहेत म्हणून. तसा विश्वरूपाचा एकच यूज अर्जुनाला चांगला वाटला, बाकीचे अजून बरेच यूज करायचे राहिले. म्हणून ते हे जे विश्वरूपी जे टूल्स आहे हे अर्जुनाने नीट वापरलेलं दिसत नाही, त्याचा उपयोग घेतला त्याचा उपयोग केलेला नाही. म्हणून विश्वरूपाचं टूल्स निर्माण करणाऱ्या देवाला आश्चर्य वाटत आहे असा भाव काढा. त्या आम्ही सावयाची जय प्रसन्न होणे ते अंगचे वरी म्हणे देणे वाचवणे जीव असे व्यसने कवनाशी का. तर पुढच्या येतात त्यानंतर पाहू. कुंडली वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली